नमस्कार. नामदेव महाराज सुद्धा एक व्यापारी होते. नामदेव महाराजांचा कपड्याचा व्यवसाय होता. स्वतः शिवायची आणि नेऊन विकायची. नामदेव महाराजांचा व्यापार असताना एक दिवस असा उगवला, गिऱ्हाईक नाही म्हणून दूरवर अशी एक माळ दिसलं आणि तिथं भरपूर मोठे मोठे दगडी होती. नामदेवराय त्या दिशेने चालले होते, पण म्हणले आता हे बी महाराज असेच बसलेत, ह्यांना कपडे दिली तर काय बिघडतंय. म्हणून नामदेवरायांनी सांगितलं या दगडांना, मी तुम्हाला कपडे देतो पण माझे पैसे कधी देणार. आता दगड काय बोलणार आहे मला सांगा. पण मनानेच म्हणतात देऊ की पुढच्या हप्त्याला, तुम्ही येताल तेव्हा आम्ही पैसे देऊ असं स्वतःच म्हणतायत. आणि ती सगळी कपड्याची पोटली सोडली आणि प्रत्येक दगडाला शर्ट धोतर टोपी घातली. नामदेवराय निघून गेले. घरी विचारलं, नामा आज तू सर्व कपडे खपवली, सारी दिलीच कोणाला, पैसे कुठे? नाही म्हणले दगडोबाला दिल्यात, दोंडोबाला दिल्यात, सर्वांना मी कपडे दिलेले आहेत आणि ती मला पुढच्या हप्त्यात पैसे देणार आहेत. म्हणून पुढं गेले आणि पुढच्या हप्त्यात गेले. तर आता दगडी काय बोलणार आहेत. पैसे मागतायत जवळजवळ सर्वांना, कोणी काही जबाब दिला नाही. मी एक जरा थोडा अवसानातला दगड होता, त्याला भारी कपडे दिलेली होती, तर राग आला आणि बघा मी तुम्हाला उचलून घेऊन जाईल माझ्या आईवडिलांच्याकडं, मी सोडणार नाही, माझे पैसे द्या. कुणी काय बोललं नाही म्हणून तो दगड नामदेवरायांनी उचलला आणि घरी घेऊन गेले. आणि तो दगड बंदीत ठेवतो म्हणजे तुला पेटीत ठेवून टाकला, तुला मी सोडणार नाही माझे पैसे दिल्याशिवाय, असं केलं. ना आईने विचारलं, गोनाईने नामा पैसे आणले का बाळा? नाही म्हणले, मी त्याला घेऊन आलोय आणि पेटीत ठेवलंय, पैसे दिल्याशिवाय मी अजिबात देणार नाही. अशी अवस्था झाल्यावर ती गोनाई म्हणली, पाहावं तरी काय. पेटी उचकाटायला गेली तर त्या दगडाचा मोठा सोन्याचा गोळा होऊन बसलेला होता. मला सांगा, कारण संत मूळ हे एक परीस आहेत. संत हेच परीस आहेत. वेगळा परीस दोंडाळायची वेळ नाही येणार आणि कारण सुद्धा नाही. म्हणून संतांचा हात लागला, तो दगडाचा परीस झाला. मला सांगा, नामदेवरायाचा अधिकार किती आणि किती पवित्र व्यक्ती, सर्व अगदी शरीराने देवा समान व्यक्ती होती. म्हणून त्यांचा आदर घेऊन माणसाने जीवनामध्ये वर्तन करावं, चांगलंच वागावं. चांगलं वागलं तरच चांगलं आहे काय, आणि गैर वागण्यामध्ये काय अर्थ नाही. त्याचं प्रायश्चित करावं लागतं. रामकृष्ण हरी.